वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवत आहोत. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकात हा स्वाध्याय दिलेला आहे. त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. हा व्हिडिओ आहे भाग क्रमांक 4 म्हणजेच प्रश्न क्रमांक 7 आणि 8 यात सोडवलेला आहे. या प्रकरणावर एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्न एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये जर घेतले तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. त्यामुळे मी याचे 4 भाग केलेले आहेत. 3 भाग यापूर्वीचे या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. चला तर पाहूया प्रकरण क्रमांक 4 इयत्ता 12वी सहकार या विषयामधील आणि प्रश्न 7 आणि 8 आपण सोडवूया. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. राखीव निधीचे फायदे सांगा. 2. ठेवींचे प्रकार स्पष्ट करा. 3. सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. 4. कर्जाचे विविध प्रकार स्पष्ट करा. 5. भाग विक्रीचे फायदे सांगा. आपण त्याचे थोडक्यात उत्तरे पाहूया. क्रमांक 1. राखीव निधीचे फायदे सांगा. उत्तर: सहकारी संस्थांनी राखीव निधी उभारणे ही कायदेशीर बाब आहे. त्याची उपयुक्तता पुढील प्रमाणे आहे. 1. स्वस्त व सुलभ मार्ग. राखीव निधीमुळे संस्थेला भांडवल उभारणी करता येते. त्यावर व्याज अथवा लाभांश द्यावा लागत नसल्याने हा मार्ग स्वस्त व सुलभ असतो. 2. पत व प्रतिष्ठा. राखीव निधीमुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम बनते. परिणामी संस्थेची बाजारपेठेतील पत व प्रतिष्ठा सुधारते. 3. आर्थिक स्थैर्य. राखीव निधीच्या उभारणीमुळे सहकारी संस्थेला आर्थिक स्थिरता प्राप्त होते. त्यामुळे सहकारी संस्थेला भविष्यकाळात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करता येते. 4. विकास व विस्तार. सहकारी संस्थेत राखीव निधी उभारला गेल्यास संस्थेला स्वभांडवलाच्या माध्यमातून विकास व विस्तार साधता येतो व आपल्या सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवता येतात. प्रश्न 2 आहे. थोडक्यात उत्तरे द्या. ठेवींचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर: 1. बचत ठेवी. नियमित उत्पन्न असलेल्या पगारदार व्यक्ती बचत ठेव खात्यात आपल्याकडील रक्कम जमा करतात. त्यातील शिल्लक रकमेवर त्यांना ठराविक दराने व्याज दिले जाते. पैशाचे व्यवहार करण्यासाठी धनादेश पुस्तक आणि त्यांची नोंद असणारी खाते पुस्तिका दिली जाते. बचत खात्यातून ठराविक वेळेला रक्कम काढता येते. सभासदांनी किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवणे बंधनकारक असते. बचत ठेव हे निरंतर खाते आहे. 2 प्रकार आहे चालू ठेवी. व्यापारी, उद्योजक आणि त्यांच्या संस्था आपले आर्थिक व्यवहार सुलभपणे करता यावेत यासाठी चालू ठेवी खात्यात जमा करतात. त्यांचे आर्थिक व्यवहार त्यांच्या खात्यातून केले जातात. खातेदारास धनादेश पुस्तक व व्यवहारांची नोंद असणारी खाते पुस्तिका दिली जाते. या खात्यात कितीही वेळा रकमेचा भरणा करता येतो किंवा रक्कम काढता येते. या खातेदारांना ठराविक अटींवर अधिविकर्ष सवलत दिली जाते. खात्यातील शिल्लक रकमेवर नाममात्र व्याज दिले जाते. पुढचा 3 प्रकार आहे ठेवींचा मुदत ठेवी. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती त्यांच्याकडे अतिरिक्त असणारी रक्कम अधिक व्याज प्राप्तीच्या उद्देशाने मुदत ठेवी खात्यात जमा करतात. त्यांना ठेव पावती दिली जाते. मुदत पूर्ण होण्याआधी सामान्यतः ठेवीची रक्कम काढता येत नाही. मुदत पूर्ण झाल्यानंतर मुद्दल रक्कम आणि त्यावरील व्याज ठेवीदारांना दिले जाते. ठेवीच्या कालावधीनुसार व्याजदर निश्चित केला जातो. 4 प्रकार आहे ठेवीचा पुनरावर्ती ठेवी. भविष्यकालीन तरतूद म्हणून आणि नियमित बचतीची सवय म्हणून मध्यमवर्गीय पुनरावर्ती खात्यात विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रक्कम दरमहा जमा करतात. त्यांना खाते पुस्तिका दिली जाते. त्यावर दिले जाणारे व्याज आकर्षक असल्याने ठराविक उत्पन्न गटातील व्यक्ती या ठेवीस पसंती देतात. ठेवीची मुदत संपल्यानंतर खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम आणि त्यावरील व्याज खातेदारास दिले जाते. 3 प्रश्न आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. सभासदांच्या सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर: सहकारी संस्थांच्या सभांचे सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा असे 2 मुख्य प्रकार आहेत. त्यांचे विवरण पुढील प्रमाणे आहे.
सभासदांच्या सर्वसामान्य सभा. सहकारी संस्था विषयक कायद्यातील कलम 59 ते 63 आणि 75 व 76 मध्ये सभासदांच्या पुढील सर्वसामान्य सभांची तरतूद आहे. 1. पहिली किंवा नियामक सर्वसाधारण सभा. संस्थेच्या नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत प्रवर्तकाद्वारे संस्थेच्या सभासदांची जी सभा आयोजित केली जाते त्यास पहिली किंवा नियामक सर्वसाधारण सभा म्हणतात. 2. वार्षिक सर्वसाधारण सभा. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत या सभेचे आयोजन करण्यात येते. संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचे मूल्यमापन करणे आणि भविष्यकालीन बाबींसंबंधीचे धोरणात्मक निर्णय घेणे हा या सभेचा उद्देश असतो. क्रमांक 3. विशेष सर्वसाधारण सभा. 2 वार्षिक सभांच्या दरम्यानच्या काळात तातडीच्या व महत्त्वाच्या बाबींची चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी संस्थेचा अध्यक्ष स्वतः किंवा संस्थेच्या सभासदांच्या मागणीवरून विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करतो. 4. अंतिम सर्वसाधारण सभा. अर्थक्षम नसलेल्या, सतत तोट्यात चालणाऱ्या आणि गैरव्यवस्थापन असलेल्या संस्थांच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी आणि शिल्लक असलेल्या रकमेचा विनियोग करण्यासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी ही सभा आयोजित केली जाते. 4था प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. कर्जाचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर. कर्जाच्या मुदतीच्या आधारे कर्जाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. अल्प मुदतीचे कर्ज. शेतीच्या कामासाठी तगाई किंवा 3 ते 15 महिने मुदतीचे कर्ज शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्राथमिक पतसंस्थांना निधी उपलब्ध करून देतात. हे कर्ज सवलतीच्या व्याजदराने दिले जात असल्याने ठराविक मुदतीत त्याची परतफेड होणे अपेक्षित असते. दुसरा प्रकार आहे कर्जाचा मध्यम मुदतीचे कर्ज. 1 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे मध्यम मुदतीचे कर्ज. हे कर्ज नाबार्ड, राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्राथमिक पतसंस्थांना उपलब्ध करून दिले जाते. त्यातून शेतकऱ्यांना शेती सुधारणेच्या कामासाठी कर्ज दिले जाते. 3. दीर्घ मुदतीचे कर्ज. 5 ते 25 वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज होय. सामान्यतः मोठ्या आकारमानाच्या सहकारी संस्था तसेच अन्य ग्राहक भांडवली खर्चावरील दीर्घ मुदतीच्या कर्जाची मागणी करतात. अशा प्रकारचे कर्ज ग्रामीण व कृषी बँकेकडून उपलब्ध होत असते. प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे द्या. भाग विक्रीचे फायदे सांगा. उत्तर. भाग विक्रीचे फायदे पुढीलप्रमाणे. 1. स्थिर भांडवलास उपयुक्त. सहकारी संस्थेत स्थिर भांडवलासाठी भाग विक्री करणे हा सर्वात उपयुक्त व सोयीस्कर मार्ग आहे. असे भांडवल संस्थेच्या विसर्जनापर्यंत वापरले जाते. 2. कायम मालकी. संस्थेला असे भांडवल सोयीनुसार वापरता येते. भाग विक्रीद्वारे मिळालेल्या भांडवलावर संस्थेची कायम मालकी राहते. तिसरा फायदा. विनातारण भांडवल. भाग भांडवल उभारणीसाठी संस्थेला आपली कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. असे भांडवल विनातारण मिळवण्यात येते. त्यामुळे अधिक भांडवलाची गरज भासल्यास संस्थेची मालमत्ता तारणासाठी उपलब्ध होऊ शकते. 4. दीर्घ मुदतीचे भांडवल. भाग विक्रीद्वारे सर्वात जास्त दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होत असते. असे भांडवल दीर्घ काळासाठी वापरता येते. प्रश्न 8वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे हा. 1. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची बाह्य साधने सविस्तर स्पष्ट करा. 2. सभा म्हणजे काय? सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. 3. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा. 4. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. आणि 5. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची अंतर्गत साधने स्पष्ट करा. आता यातले 2-3 प्रश्न आहेत, मागे उत्तरे येऊन गेलेली आहेत, तरी पण मी पुन्हा उत्तरं घेतलेली आहेत. प्रश्न पहिला. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची बाह्य साधने सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. बाहेरच्या व्यक्ती आणि संस्थांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीस बहिर्गत किंवा परमालकीचे भांडवल म्हणतात. ही साधने पुढीलप्रमाणे आहेत. क्रमांक 1. बिगर सभासदांच्या ठेवी. ज्या व्यक्ती सहकारी संस्थांच्या सभासद नसतात त्यांच्याकडून चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी आणि पुनरावर्ती ठेवी
संस्था स्वीकारते. 2. अन्य ठेवी. पतनिर्मिती आणि कर्ज वाटपाचे उपक्रम हाती घेणाऱ्या संस्था किंवा बँका दैनिक ठेव, दाम दीडपट ठेव, दाम दुप्पट ठेव, अमृतकुंज ठेव, शुभमंगल ठेव, निरंतर ठेव, सणासुदीची ठेव इत्यादी स्वीकारतात. 3. कर्ज व अग्रिम. सहकारी संस्था त्यांच्या भांडवली गरजा, विस्तार, उपक्रम इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारा निधी कर्ज व अग्रिमच्या माध्यमाने उभारतात. बहुसंख्य संस्था या राज्य सरकारच्या हमीवर राज्य सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा व्यापारी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी करतात. राज्य शासन काही वेळा सहकारी संस्थांना अग्रिम रक्कम देत असते. 4. सरकारी अनुदान व अर्थसहाय्य. सहकारी चळवळीचा प्रसार व्हावा आणि सहकारी संस्था अर्थक्षम व्हाव्यात या उद्देशाने राज्य सरकार त्यांना अनुदान देते. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना काही वेळा विशेष अर्थसहाय्य केले जाते. शासकीय योजनांच्या कार्यवाहीसाठी तालुका व जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थांना विशेष अनुदान दिले जाते. दुसरा प्रश्न आहे दीर्घोत्तरी. सभा म्हणजे काय? सभासदांच्या सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर सभा. सभा म्हणजे काय ते पाहू. सहकारी संस्थेच्या संदर्भात सभा म्हणजे सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलावून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर निर्णय घेतले जातात त्या सभा असे म्हणतात. व सभासदांच्या सभांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. त्यातलं अ प्रकार. सभासदांच्या सर्वसामान्य सभा. सहकारी संस्था विषयक कायद्यातील कलम 59 ते 63 आणि 75 व 76 यामध्ये सभासदांच्या पुढील सर्वसामान्य सभांची तरतूद आहे. 1. पहिली किंवा नियामक सर्वसाधारण सभा. संस्थेच्या नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत प्रवर्तकाद्वारे संस्थेच्या सभासदांची जी सभा आयोजित केली जाते त्यास पहिली किंवा नियामक सर्वसाधारण सभा म्हणतात. 2. वार्षिक सर्वसाधारण सभा. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत या सभेचे आयोजन करण्यात येते. संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचे मूल्यमापन करणे आणि भविष्यकालीन बाबींसंबंधीचे धोरणात्मक निर्णय घेणे हा या सभेचा उद्देश असतो. 3. विशेष सर्वसाधारण सभा. 2 वार्षिक सभांच्या दरम्यानच्या काळात तातडीच्या व महत्त्वाच्या बाबींची चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी संस्थेचा अध्यक्ष स्वतः किंवा संस्थेच्या सभासदांच्या मागणीवरून विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करतो. 4. अंतिम सर्वसाधारण सभा. अर्थक्षम नसलेल्या, सतत तोट्यात चालणाऱ्या आणि गैरव्यवस्थापन असलेल्या संस्थांच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी आणि शिल्लक असलेल्या रकमेचा विनियोग करण्यासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी ही सभा आयोजित केली जाते. तिसरा प्रश्न आहे. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने पुढीलप्रमाणे आहेत. अंतर्गत साधने. अंतर्गत साधनांद्वारा उपलब्ध होणारे भांडवल हे सहकारी संस्थेच्या स्वमालकीचे असते. भांडवल उभारणीची अंतर्गत साधने पुढीलप्रमाणे आहेत. 1. भाग भांडवल. सहकारी संस्था सभासदांना भाग भांडवलाची विक्री करून स्वतःच्या मालकीचे भांडवल उभारते. कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेच्या भाग भांडवलाच्या 1/5 किंवा 20,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे भाग धारण करू शकत नाही. राज्य सरकार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाग भांडवलाच्या खरेदीद्वारा संस्थेस भांडवल उभारण्यास सहाय्य करतात. सहकारी संस्था आपल्या भांडवली गरजा लक्षात घेऊन भागांचे दर्शनी मूल्य निश्चित करते. 2. प्रवेश शुल्क. जेव्हा व्यक्ती संस्थेकडे भाग प्राप्त करण्यासाठी अर्ज करते तेव्हा भाग भांडवलाच्या रकमेबरोबरच प्रवेश शुल्काचा भरणा करते. प्रवेश शुल्क सामान्यतः 1 रुपया ते 10 रुपये असते. प्रवेश शुल्काद्वारा विना परतीचे भांडवल संस्थेस प्राप्त होते. बऱ्याच संस्थांत प्रवेश शुल्काद्वारा प्राप्त रक्कम राखीव निधीत जमा केली जाते. 4. राखीव निधी.
सहकारी संस्थेस भविष्यकाळात उद्भवू शकणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जाता यावे यासाठी सहकार विषयक कायद्यात राखीव निधीची तरतूद असते. सहकारी पतसंस्था, बुडीत कर्ज निधी, तर सहकारी विपणन संस्था किंमत चढ उतार निधी उभारतात. प्रतिवर्षी प्राप्त होणाऱ्या निव्वळ नफ्यातील 25% रक्कम या निधीत जमा करणे बंधनकारक असते. विकास निधी नामक राखीव निधीचा विनियोग भविष्यकालीन विकासासाठी करण्यात येतो. राखीव निधीतील रकमेची गुंतवणूक राज्य व केंद्र सरकारचे कर्ज रोखे किंवा राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेतील मुदत ठेवीत केली जाते. 4. सभासदांच्या ठेवी. ज्या ठेवी सक्तीच्या असतात त्यांचा समावेश अंतर्गत साधनात करण्यात येतो. सभासदांना कर्ज देताना त्यातील 2.5 ते 3% रक्कम सक्तीची ठेव म्हणून जमा केली जाते. विपणन सहकारी संस्था सभासदांच्या मालाची विक्री करताना त्यातून प्राप्त होणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा सक्तीची ठेव म्हणून जमा करते. बहिर्गत साधने. बाहेरच्या व्यक्ती आणि संस्थांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीस बहिर्गत किंवा परमालकीचे भांडवल म्हणतात. ही साधने पुढील प्रमाणे आहेत. क्रमांक 1. बिगर सभासदांच्या ठेवी. ज्या व्यक्ती सहकारी संस्थांच्या सभासद नसतात त्यांच्याकडून चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी आणि पुनरावर्ती ठेवी संस्था स्वीकारते. 2. अन्य ठेवी. पतनिर्मिती आणि कर्ज वाटपाचे उपक्रम हाती घेणाऱ्या संस्था किंवा बँका दैनिक ठेव, दाम दीडपट ठेव, दाम दुप्पट ठेव, अमृतकुंज ठेव, शुभमंगल ठेव, निरंतर ठेव, सणासुदीची ठेव इत्यादी स्वीकारतात. 3. कर्ज व अग्रिम. सहकारी संस्था त्यांच्या भांडवलाची गरजा, विस्तार, उपक्रम इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारा निधी कर्ज व अग्रिमच्या माध्यमाने उभारतात. बहुसंख्य संस्था या राज्य सरकारच्या हमीवर राज्य सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा व्यापारी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी करतात. राज्य शासन काही वेळा सहकारी संस्थांना अग्रिम रक्कम देत असते. 4. सरकारी अनुदान व अर्थसहाय्य. सहकारी चळवळीचा प्रसार व्हावा आणि सहकारी संस्था अर्थक्षम व्हाव्यात या उद्देशाने राज्य सरकार त्यांना अनुदान देते. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना काही वेळा विशेष अर्थसहाय्य केले जाते. शासकीय योजनांच्या कार्यवाहीसाठी तालुका व जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थांना विशेष अनुदान दिले जाते. 4था प्रश्न आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. उत्तर. 1. सभेची सूचना. सभासदांना सभेची सूचना सचिव कमीत कमी 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठवतो. त्यात सभेचा दिनांक, वेळ आणि स्थळ यांचा स्पष्ट उल्लेख असावा लागतो. 2. सभेची कार्यक्रम पत्रिका. सभेत करावयाच्या कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिका सभेच्या सूचनेसोबत पाठवायची असते. 3. सभेची गणसंख्या. सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संख्येत सभासदांची उपस्थिती म्हणजे गणसंख्या होय. गणसंख्या सभेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत असावी लागते. सभासदांच्या सभांसाठी एकूण सभासद संख्येच्या 1/5 किंवा 25 सभासद यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या असते. 4. सभेचा अध्यक्ष. सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सामान्य सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. अध्यक्षाच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतो. दोघेही अनुपस्थित असल्यास सभेस उपस्थित सदस्यांमधून अध्यक्षांची निवड केली जाते. 4. सभेचा अध्यक्ष. सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सामान्य सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. अध्यक्षाच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतो. दोघेही अनुपस्थित असल्यास सभेस उपस्थित सदस्यांमधून अध्यक्षाची निवड केली जाते. 5. सभा तहकुबी. सभेत गणसंख्या नसेल तर अध्यक्ष सभा तहकूब करतो. 30 मिनिटानंतर तहकूब सभेचे कामकाज पुन्हा सुरू केले जाते. 6. प्रस्ताव. प्रस्ताव म्हणजे सभेसमोर विचारार्थ व निर्णयार्थ विधानाच्या स्वरूपातील विषय होय. व्यवस्थापन समिती सामान्यतः प्रस्ताव सादर करते. पुरेशी चर्चा झाल्यानंतर प्रस्तावावर मतदान घेण्यात येते. सभेत मंजूर झालेला प्रस्ताव ठराव म्हणून ओळखला जातो. 7. मतदान पद्धती. सहकारी संस्थेच्या सभेस उपस्थित असणाऱ्या सभासदांनी हात वर करून मतदान करण्याची पद्धत सर्वत्र अनुसरली जाते. सभासदांनी मागणी केल्यास गुप्त मतदान पद्धतीचा देखील अवलंब केला जातो.
8. ठराव. सभेत सामान्य ठराव आणि निबंधकाकडे सादर करायचे विशेष ठराव पारित केले जातात. सभेत संमत झालेला ठराव मागे घेता येत नाही. इतिवृत्त प्रस्तावात त्याची नोंद करण्यात येते. 9. निर्णायक मत. सभेत समान मतविभागणीमुळे उद्भवलेल्या पेचप्रसंगाचे निराकरण करण्यासाठी सभाध्यक्षाला दिलेला विशेष अधिकार म्हणजे निर्णायक मत होय. 10. इतिवृत्त. सभेत झालेल्या कामकाजाची व संमत झालेल्या ठरावांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. सभा संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत सचिव इतिवृत्त अध्यक्षाकडे सादर करतो. पुढील सभेत इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आल्यानंतर अध्यक्ष इतिवृत्त पुस्तकात प्रतिकात्मक स्वाक्षरी करतो. 5वा शेवटचा प्रश्न आहे. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची अंतर्गत साधने स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने पुढील प्रमाणे आहेत. अंतर्गत साधने. अंतर्गत साधनांद्वारा उपलब्ध होणारे भांडवल हे सहकारी संस्थेच्या स्वमालकीचे असते. भांडवल उभारणीची अंतर्गत साधने पुढील प्रमाणे आहेत. क्रमांक 1. भाग भांडवल. सहकारी संस्था सभासदांना भाग भांडवलाची विक्री करून स्वतःच्या मालकीचे भांडवल उभारते. कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेच्या भाग भांडवलाच्या 1/5 किंवा 20,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे भाग धारण करू शकत नाही. राज्य सरकार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाग भांडवलाच्या खरेदीद्वारा संस्थेस भांडवल उभारण्यात मदत करतात. सहकारी संस्था आपल्या भांडवली गरजा लक्षात घेऊन भागांचे दर्शनी मूल्य निश्चित करते. 2. प्रवेश शुल्क. जेव्हा व्यक्ती संस्थेकडे भाग प्राप्त करण्यासाठी अर्ज करते तेव्हा भाग भांडवलाच्या रकमेबरोबरच प्रवेश शुल्काचा भरणा करते. प्रवेश शुल्क सामान्यतः 1 रुपये ते 10 रुपये असते. प्रवेश शुल्काद्वारा विनापरतीचे भांडवल संस्थेस प्राप्त होते. बऱ्याच संस्थांत प्रवेश शुल्काद्वारा प्राप्त रक्कम राखीव निधीत जमा केली जाते. 3. राखीव निधी. सहकारी संस्थेस भविष्यकाळात उद्भवू शकणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे यासाठी सहकारविषयक कायद्यात राखीव निधीची तरतूद असते. सहकारी पतसंस्था बुडीत कर्ज निधी तर सहकारी विपणन संस्था किंमत चढउतार निधी उभारतात. प्रतिवर्षी प्राप्त होणाऱ्या निव्वळ नफ्यातील 25% रक्कम या निधीत जमा करणे बंधनकारक असते. विकास निधी नामक राखीव निधीचा विनियोग भविष्यकालीन विकासासाठी करण्यात येतो. राखीव निधीतील रकमेची गुंतवणूक राज्य व केंद्र सरकारचे कर्ज रोखे किंवा राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेतील मुदत ठेवीत केले जाते. 4. सभासदांच्या ठेवी. ज्या ठेवी सक्तीच्या असतात त्यांचा समावेश अंतर्गत साधनात करण्यात येतो. सभासदांना कर्ज देताना त्यातील 2.5 ते 3% रक्कम सक्तीची ठेव म्हणून जमा केली जाते. विपणन सहकारी संस्था सभासदांच्या मालाची विक्री करताना त्यातून प्राप्त होणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा सक्तीची ठेव म्हणून जमा करते. अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक 4 यावरील स्वाध्याय सोडवलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.